देशातल्या सर्व पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, तुमच्याकडे जर पैसा झाला असेल तर आमच्या गोरगरिबांच्या लोकांच्यासाठी सेवा उपलब्ध करा, त्यांच्यासाठी रस्ते द्या, पाणी द्या, लाईट द्या. पण ज्या पोरांच्या होटावर मिशा नाहीये अशा पोरांना दारूच्या हारी लावू नका. कुठं फेडणार एवढं पाप? अरे गरीबाचे लेकरं त्यांना दारूचं व्यसन लावता, कुटुंब उद्ध्वस्त होतंय. म्हणून दारू पाजणाऱ्यांनी जरी लाजा सोडल्या तरी पिणाऱ्यांनी लाजा ते फक्त 8च दिवस पाजतील. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कालच्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, रात्रीचा 8 ते 12 वेळ धाब्यावर घालण्यापेक्षा, बिअर बारला घालण्यापेक्षा जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसत होते, तुकोबरायच्या कीर्तनात जाऊन बसत होते, तसं महाराष्ट्रातला प्रत्येक पुढारी जर कीर्तनात येऊन बसला, ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ बसला, तर मला नाही वाटत महाराष्ट्रातल्या एखाद्या पुढाऱ्यावर ईडी लागल म्हणून महाराज. कारण की कीर्तन एक शास्त्र असं आहे, इथं चुकून सुद्धा कधी चुकीचं ज्ञान दिले जात नाहीये. आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अजरामर आहे. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती का साधी होती का महाराज? आजच्या काल सालच्या काय फॉर्च्युनर गाड्या होत्या का, लँड क्रुझर होत्या का, रेंज रोवर होत्या का, आजकालच्या पुढाऱ्यासारखे हेलिकॉप्टर होते. अहो घोड्यावर प्रवास होता ना माझ्या राजाचा. कशावर प्रवास होता? लाईटीची व्यवस्था नाहीये, या गडावरून त्या गडावर जायचं, जंगली रस्ता, आदिलशाही मुघलशाही एवढे रात्रंदिवस राजाचा पाठलाग करत होते. पण अशाही वातावरणामध्ये जनतेचंही कल्याण केलं आणि रात्र झाल्यानंतर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुकोबरायच्या फोटो समोर लागलाय. आजकाल कोणी धर्माला मानायलाच तयार नाहीये, संप्रदायाला मानायला तयार नाहीये. आम्ही जर काही सांगायला गेलो तर लोक म्हणतात महाराज लोकांनी कीर्तनच करावं ना, राजकारण करू नये असं आम्हाला सांगतात. आम्ही जर ठरवलं पोराव राजकारण करायचे तर तुम्हाला महाराष्ट्र कधीच काढून देईल महाराज. महाराष्ट्रामध्ये 7 ते 70% मतदान वारकऱ्यांचं आहे. कोणाचं आहे? आज तुम्ही एवढे लोक कीर्तनाला बसलेले, याच्यातले 5-6% बेवडे सोडले तर अर्ध्याच्या वर नाही, सगळ्याच्याच गळ्यात माळी आहे ना. प्रत्येक जण संप्रदाय ते. आणि महाराष्ट्रात 70% 60% वारकरी लोक आहे. ज्या दिवशी महाराज लोक मनातून ठरवतील राजकारण करायचं, आम्हाला वाटतं लेकर खेळते खेळू द्या, खेळते खेळू द्या. अहो नुसत्या भरत महाराज पठाड्याचा कीर्तन ऐकणारा, पखवाज ऐकणारा समाज या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी असेल. किती? ही पखवाद्याची ताकद आहे का? पखवाद्याची. काही काही लोकांना त्याचा पखवाज ऐकल्याशिवाय झोप येत नाही, एवढी ताकद फक्त एका पखवाद्याची. हो, हे जे 2 गायक यांच्या चाली ऐकल्याशिवाय लोकांना झोप येत नाही, यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहे. मग कीर्तन करायचं, पण आम्हाला वाटतं जाऊ द्या लेकर खेळते खेळू द्या. पण मग तुम्ही आम्हाला येड्यात काढायचं. जमाना हमसे है, हम जमाने से नाहीये. राहे सांभाळीत आलिया आघात निवर. द्रौपदीचं वस्त्रहरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस द्रौपदीच्या अंतकरणामध्ये अहंकार होता. माझे सिंहासारखे 5 पती असताना मला कोण छळू शकतं? 5ही पतीने मानाखाली घातल्या. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सारखे महात्मे असताना कोण माझ्या साडीला हात घालल? सगळ्यांनी मानाखाली घातल्या. त्यावेळेस द्रौपदीनं स्तुती सुरू केली. तुम बिना मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ का सखया दीनानाथ ब्रीद सांभाळी फुले. नको पाहू केले. एवढ्या साड्या सोडल्या महाराज देवानं की साडी बिच नारी थी क्या नारी बिच साडी थी, साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी. हे तुम्ही फास्ट म्हणून दाखवा, मी तुम्हाला माझं पाकिट देतो. म्हणा ना, साडी बिच नारी थी क्या नारी बिच साडी थी, साडी थी की नारी थी की नारी थी. जमणारच नाही महाराज ते. बरं ते नसेल जमत तर दुसरं म्हणा, कच्चा पापड पक्का पापड म्हणून दाखवा ना. नाही म्हणताच येत नाही. साडी बिच नारी थी क्या नारी थी क्या साडी थी, साडी थी क्या नारी थी क्या नारी थी क्या साडी थी. एवढ्या साड्या सोडल्या की दुःशासन विचार करत होता, साडी आहे का नारी आहे, नारी आहे का साडी आहे. जबाबदारी देवावर टाका. निश्चित माझा जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं बसणारे जेवढ्या काय माझ्या आई बहिणी आलेल्या मायानो, तुमच्या पोरीचं लग्न व्हावं हा नवस नका हनुमंतरायाला करू.
तुम्ही सुद्धा जीवनामध्ये मला नोकरी लागावी, मला मुलगा व्हावा, मी निवडून यावा असं अजिबात माझ्या बजरंग बलीला नवस करू नका. परवा दिवशी माझ्या भगवंत हनुमंतरायाचा जन्म आहे. हनुमंतरायाला नवस करत असताना एवढाच नवस करा, हनुमंतराया तुम्ही परमार्थ करून भगवंताचं नामस्मरण करून भगवंताची भक्ती करून भक्ती क्षेत्रामध्ये एवढ्या आनंदामध्ये आपलं जीवन नाहत आहात, त्यातला एक थेंब जरी आमच्या जीवनामध्ये हनुमंतराया पडला ना तर आमचं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त ते सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर हनुमंतरायामध्ये ना. हनुमंतराया संत आहे महाराज. कोण आहे? संत आहे. एक वेळेस संतांच्या संगतीत कधी काय होईल काही सांगता येत नाही. वाखरीचं रिंगण चालू होतं. आता वाखरीचं रिंगण असं आहे की तिथं पाऊस आल्याशिवाय राहत नाहीये. सर्व पालख्या एकत्रित येतात, ज्ञानोबराय तुकोबराय सगळे एकत्रित येतात आणि सगळे मोठे मोठे वारकरी चिखलामध्ये खेळतात, फुगड्या खेळतात, कपडे फाडतात, एकदम आनंद लुटतात. एका माणसाने एका चांगल्या वारकऱ्याला प्रश्न केला, ओ ओ ओ वारकरी बाबा, अहो देशाचे पंतप्रधान म्हणतात की स्वच्छ भारत सुंदर भारत, निरोगी राहिलं पाहिजेत, तुम्ही खुशाल ती माती अंगाला लावतात, कोणी तोंडाला लावतात, हे चांगलं नाही हो. पावल्या खेळावे याविषयी आमचं मत नाही. पावल्या खेळा, फुगड्या खेळा, रिंगण खेळा, पण मातीत लोळण्याचं काय कारण आहे, चिखलात लोळण्याचं काय कारण आहे? त्या वारकऱ्याने त्या पत्रकाराला जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. त्या पत्रकाराला तो वारकरी सांगत होता, हो आम्हालाही माहिती आहे चिखल गाला लावल्यानंतर त्याचा त्रास होईल, कपडे फाडल्यानंतर त्रास होईल, अंगाला चिखल लावल्यानंतर लोक नावं ठेवतील, पण न जाणो या ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये माझे ज्ञानोबराय चालत आहेत, या तुकोबरायच्या सोहळ्यामध्ये माझे तुकोबराय चालत आहेत, नाथ बाबाच्या सोहळ्यामध्ये माझे नाथ बाबा चालत आहेत, मुक्ताईच्या सोहळ्यामध्ये माझे मुक्ताई चालत आहेत, नामदेवरायच्या सोहळ्यामध्ये माझे नामदेवराय चालत आहेत. चालता चालता न चुकून त्यांच्या चरणाची रजकण सहज जरी त्या मातीच्या द्वारे आमच्या शरीराला लागली तर आमचा जन्म सार्थक होईल. ही संताच्या संगतीचा परिणाम आहे. काय? म्हणून नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज. आम्ही ठरवलं, अरे एक धोत्रावाला उपोषणासाठी बसला होता, अण्णा हजारेत अख्खा भारत पालथा केलता त्यानं. सगळे धोत्रावाले जर एकत्रित झाले तर काय करतील विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भीष्माचार्यांनी पाची पांडवांना ज्ञान सांगायला सुरुवात केलं. द्रौपदी मधात असली, भीष्माचार्यांना राग आला. द्रौपदी कुलवान स्त्री आहे तू, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे, हसण्याचं कारण काय? द्रौपदीने हात जोडलं, बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगता की राज धर्म, श्री धर्म, दान धर्म, त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेपाशी दुःशासन माझी साडी फेडत होता. भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, द्रौपदी मला कळलंय तुला काय म्हणायचंय बघ. त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये, त्याही वेळेस तुला मदत करायची इच्छा होती माझ्या अंतकरणामध्ये, पण काय करू ग. मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं माया हो? मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर महात्मा भीष्माचार्यासारखा महात्मा जर बिघडत असेल, हा जर अन्नाचा दोष आहे, तर नामरूपी प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला बेवडा सुधारणार नाही. तुम्ही फक्त करून तर बघा, 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही मी तुमच्याकडून. उद्यापासून करून बघा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. आणि किती सबसिडी दिली हो महाराज, काहीच करायची गरज नाही. नाथ बाबा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नि साधन, न लगे पंचाग्नि साधन, न लगे पंचाग्नि साधन, न लगे पंचाग्नि. बोला बोला. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा. काहीच नाही. नाथ बाबा सांगतात, हीच माझी विनवणी,
कोणी शरण एका जनार्दनी तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी. म्हणून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबा सांगतात नामस्मरण घडो. माझ्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. आपल्या सप्त्याला नावच आहे ना अखंड हरिनाम. काय नाव आहे? एकदा का कीर्तन संपलं की दुसऱ्या दिवशी हरिपाठालाच लोक येतात महाराज. पहिलं प्रत्येक गावात पारा राहायचा. सगळ्यात सुंदर सेवा जर कोणती असेल तर पाऱ्याची. पण पारा करायला लोकांना एवढा कंटाळा बाबा बाबा बाबा. पूर्वी काही नित्य टाळ वाजवायची परंपरा असायची. पारा का नित्य पारे करणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 12 वाजे लोक विना घेतात. एकदा कीर्तन संपलं चहा पेले की लोक सगळे घरी निघून जातात. बरं तुमचं गाव म्हणजे अशी युनिव्हर्सिटी महाराज. कोणती युनिव्हर्सिटी? चारदरी युनिव्हर्सिटी. कोणत्याच मोबाईल रेंज नाही महाराज. इथं महाराज मारला तरी कळत नाही. बरं पळता बी कुठं येत नाही. सगळी कोण डोंगरच आहे गुरुजी. चांगल्या माणसानं थोडं जपून राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? काही झालं तर कळत नाही. बोलायचं असलं तर गावाच्या बाहेर जाऊन बोला. पण तसं परमार्थासाठी खूप चांगलं आहे. विक्षेपच नाही महाराज. अपने धुन में रहता हूं. महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता करायचा. कोणता देश करायचा आहे? आणि तर चारदरीला मोबाईलला रेंज नाही. कसा महासत्ता होईल हो बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. गाव थोडं खड्ड्यात आहे. कुठं आहे? खड्ड्यात आहे. सगळीकडून डोंगर आहे. मोबाईलला जरी रेंज नसली तरी चालती. पण परमार्थिक रेंज तुमच्या गावची खूप चांगली आहे. दर शनिवारी 10,000 समाज असतो गुरुजी इथे. किती? 10,000 समाज. अनेक लोक नवसानिमित्त कीर्तने ठेवतात, पंक्ती घालतात. अरे एकदा सप्ताह झाला की डबल सप्ताह करायला लोकांना कंटाळ येतो. दर शनिवारी जर 10,000-5,000 समाज जर आपल्या मारुती रायाच्या दर्शनाला येत असेल तर याच्यापेक्षा जगात दुसरी रेंज कोणतीच चांगली नाहीये. ही परमार्थातली खरी रेंज आहे. मोबाईलची रेंज एखाद्या वेळेत जाऊ शकते, पण भक्तीची रेंज आपल्या गावासारखी कुठं श्रेष्ठ नाहीये महाराज. म्हणून मोबाईलला नाही आली तरी चालती, पण भक्तीची रेंज अशीच चालू ठेवा. भक्तीची रेंज अशीच चालू ठेवा. म्हणून नामस्मरण घडो. संत समागम. संतांच्या सहवासामध्ये जीवन गेलं पाहिजे. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. काय फायदा आहे साधू संतांच्या सहवासाचा? महाराज सांगतात अर्धा क्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. फायदा सांगा हो महाराज. फायदा आहे का? तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हो तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. हे तेथे राम नाम होईल श्रवण. 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 हे खडेला भोजन उच्च साधे. उच्च स्थाचे उच्च स्थाचे हे घडेला भोजन. उच्च स्थाचे उच्च स्थाचे उच्च स्थाचे तेथे राम नाम होईल श्रवण. 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 श्रवण श्रवण. वा. तेथे राम नाम होईल श्रवण. संतांच्या संगतीचं महात्मा आहे का? संत संगत में 3 गुण हर कोई लागत पाव. खाने को मिष्टान्न मिले. अरे ज्याच्या गळ्यात माळ नाहीये, ज्याला शनिवार कळत नाही, ज्याला सोमवार कळत नाही, ज्याला एकादशीला कळत नाही, असा हौशा गौशा नवशा एखादा जरी पंढरपूरच्या वारीला गेला तर तो रस्त्यानं चालत असताना लोकांना म्हणतो माऊली तुम्ही बाजूला व्हा. हे परिणाम कोणाचा आहे हो? संत संगतीचा आहे. अरे ट्रक ड्रायव्हर पंढरपूरच्या वारीनं हॉर्न नाही दाबत. समोरच्या लोकांना सांगतो माऊली बाजूला व्हा, माऊली बाजूला व्हा. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त संत संगतीमध्ये. म्हणून महाराज सांगतात नामस्मरण घडो संत समागम.
वा ओगाची भ्रम नको देवा विठोबा रखुमाई टाळी टाळी वाजत नाहीये एक टाळी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा हातवर करा बर सर्वांनी वा 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 करा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम कडक झाला शिट्टी मारतो आम्ही. श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय राम 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 जय जय राम हात खाली घ्या हात खाली घ्या घ्या खाली फक्त पुरुष मंडळी म्हणा महिला मंडळी तुम्ही कोणीच नका म्हणू श्रीराम जय राम जय जय राम 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 तुम्ही थांबा आता माया हो तुमची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे फक्त टाळी नका वाजू तुम्ही एवढ्या तालात टाळी वाजवता की माझा ताल जाण्याची दाट शक्यता आहे तुम्ही फक्त तोंडाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम वाह अजून थोडी हा ताकद लावा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अरे लाज राखा मी गडी रे थोडं तर माझी तला का थोडी तुम्ही थांबा आता फक्त पुरुष मंडळी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम काही डिफरन्स वाटतो गुरुजी तुम्हाला यांच्या आवाजात आणि यांच्या आवाजामध्ये यांचे साऊंड म्हणजे अवजाचे प्युअर ओरिजिनल कंपनीचे यांच्याशी आवाज आहे काय सगळे गुटके खाऊ खाऊ बिड्या पिऊ पिऊ अख्खे साऊंड खराब करून टाकले ना महाराज 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागे श्री जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम जय श्री राम जेवढं तुम्ही रामाचं चिंतन करसाल तेवढं माझ्या मारुती राहायला आवडेल कोणाला कारण की मारुती रायाचं जीवन म्हणजे प्रभू रामचंद्र आहे काय आहे? प्रभू रामचंद्र आहे म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र प्रभू रामचंद्राचं गुण गायलं तर हनुमंतरायाला खूप प्रसन्न वाटतंय
म्हणून नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखे राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई अजून ना तू कोणात माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या पखवाजाने वेळ लावलंय आपल्या भागाचं वैभव माझे परम मित्र माझ्यावर खूप बंधुवत प्रेम करणार एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे भरत महाराज पठाडे दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा ज्यांनी गोड असं गायन केलं संगीत अलंकार अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजाने मोहिनी घातली आमचे उद्धव महाराज शिंदे दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो ज्यांच्याकडं माझं बरंचसं शिक्षण गायनाचं झालं माझे गुरुजी अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या आवाजानं मोहित केलं असे असणारे आमचे गुरुजी रवींद्र महाराज पवार गुरुजींच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो दादांचं काय नाव आहे मोहन दादा सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमच्या संस्थेतले छोटे छोटे मुलं पुरुषोत्तम ना पुरुषोत्तम महाराजही पुरुषोत्तम टाळकरी पुरुषोत्तम आमच्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा पुरुषोत्तम एकाच ठिकाणी एवढे पुरुषोत्तम झाले कसं व्हायचं म्हणून दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो आमच्यासोबत आलेले आमच्या भागाचं वैभव युवा पखवाजवादक आमचे नागेश दादा आहेत आमचा विलास आहेत आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी आमचे गंगा ताते आमचे दीपक पाटील सर्वच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली आपल्या भागाचं वैभव आम्हा सर्वच महाराज मंडळीवर बंधुवत प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व प्रेमामध्येच आरेकारे करतो बरं मनुष्य जिथं प्रेम नाही तिथं आरेकारे तुम्ही मला किती जरी म्हणलं भरत महाराजाला अवकाव करा मी मलो तरी करू शकत नाही भरत महाराजाला जर अवकाव केलं तर प्रेम कसं राहील महाराज समाजामध्ये मी प्रेमानं ज्यावेळेस भरत म्हणेल तो काही प्रेम वेगळंच महाराज सगळा महाराष्ट्र भरत महाराज म्हणतात त्यांना पण फक्त भरत म्हणणारे ठराविकच काही लोक आहेत ते प्रेमाचे लोक आहेत म्हणून आमच्या सर्वांवर प्रेम करणारा आमचा बंधू आमचा दत्ताच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो खुडगोप माई सिस्टीम लावली तुम्ही सर्वच मंडळी सहकार्य करता तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आमचे या भागाचं वैभव युवा कीर्तनकार महाराष्ट्राचं लाडकं वैभव आमचे प्रकाश महाराज साठे दादांनी खूप विनंती केली या कार्यक्रमासाठी मागे एकदा माझी तारीख रद्द झाली होती इथलीच झाली होती का हा इथलीच झाली होती बाबांनी खूप प्रयत्न केले म्हणे बाबा मला काळजी करू नका हनुमंतरायाची सेवा आहे मी सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वच मंडळी सहकार्य करता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आहे असं सहकार्य करा आणि आपल्या भगवंताचं आपल्या चारदरीनं आपल्या चारदरीचं नाव नुसतं तालुक्यात बीड जिल्ह्यात राहावं अशी माझी विनंती नाही एवढं सुंदर संस्थान मोठं करा की महाराष्ट्रामध्ये जे बजरंगबलीचे मेन मंदिर आहे त्याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव गेलं पाहिजे याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो